जिल्ह्यात विविध ठिकाणी गजानन महाराज प्रकट दिन श्रद्धेनं साजरा। आजेगाव इथं संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखी दिंडीची जय जय गणात बोते जय घोषात भव्य मिरवणूक। हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, गोरेगाव इथं दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आजेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संत गजानन महाराज पालखी दिंडीची भव्य दिव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून भजन कीर्तन व गणगण गणात बोते जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। संत गजानन महाराज मंदिरात महापूजा करून भक्तांनी आशीर्वाद घेतला। भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी गावातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संत गजानन महाराज यांच्या महिमा भजनातून कीर्तनातून वर्तवली गेली। शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आज सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले। पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती। अभिषेक, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। गजानन महाराजांनी आपल्या साध्या जीवनातून श्रद्धा, संयम, सेवा आणि आत्मशुद्धीचा संदेश समाजाला दिला। गणगण गणात बोते हा मंत्र आजही भक्तांना संकटात धैर्य देतो। प्रकट दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी अन्नदान, रक्तदान शिबिरे, गरजूंसाठी मदत उपक्रम राबवण्यात आले। शेगावसह महाराष्ट्रातील अनेक गावात मिरवणुका, पालखी सोहळे व सामूहिक आरती कार्यक्रम पार पडले। भक्तांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी व शांतीची प्रार्थना केली। गजानन महाराजांचा प्रकट दिन हा आध्यात्मिक जागृतीचा व सामाजिक एकतेचा संदेश देणारा दिवस असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी गोरेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखी दिंडीची भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। हजारो भाविक भक्त या सोहळ्याला उपस्थित राहतात आणि आशीर्वाद घेऊन लाभ घेताना दिसून येतात। महाराज प्रकट दिन महाराज भक्तपरायण रामदास महाराज खिल्लारी हे पारायण सोहळा करतात। म्हणजे पारायणाला महिला बसतात, पारायण होते, काकडा होते, इथं अजून आरती ते सर्व करतात। इथं आनंदाने सोहळा साजरा होतो। पण इथे स्वयंपाक बी खूप केला जातो। आजच्या या सोहळ्यानिमित्त नागरिकांना काय संदेश देसाल? भक्तांना भाविक भक्त इथे आनंदाने येतील, प्रसाद घेतील आणि सर्व आनंदाने वाढ हे करतील। बऱ्याच ज्या मुलांना आधार नाही त्या मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्यांच्या सर्व शैक्षणिक साहित्य त्यांना वर्षभर जे लागल ते मदत पुरवली जाते। तसेच या भक्त मंडळातर्फे हे भव्य असे मंदिर उभारण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। अजून असे बरेच कार्यक्रम इथे घेतले जाणार। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।